आज 20 तारखेला कोर्टात रिमांड आणलेला होता शनीपेठ पोलीस स्टेशनचा. त्याच्यात फिर्याद अशी होती की गौवंश हत्येचं प्रकरण होतं, काही मांस सापडलेलं होतं. त्या प्रकरणात 5 लोकांना इस्लामपुरा भागातून अटक करण्यात आली होती आणि कोर्टात थोडे सिच्युएशन आज क्रिटिकल होती. भावनेचा विषय आहे. आमचे जे हिंदू भाऊ आहे त्यांच्या भावनेचा विषय आहे, म्हणून आम्ही ते सिच्युएशन हँडल करून आणि कोर्टाला पण सांगितलं की जे ते एरिया आहे तिथे जे गौमांस विक्री होत नाही किंवा गौमांसाचे स्लॉटरिंग होत नाही, गौवंशाची स्लॉटरिंग होत नाही, तिथे ते रेंडा होता ज्याचं मांस त्यांनी पकडलेलं आहे. मग पुढे जे इन्व्हेस्टिगेशन मध्ये जे पण येईल त्याप्रमाणे कोर्टात केस चालेल. परंतु आज जे आहे तर कोर्टाने 1 दिवसाची पीसी सदर आरोपींना सुनावलेली आहे आणि कोर्टात जे सिच्युएशन होती ते पण कंट्रोल मध्ये घेऊन आम्ही सर्व वकील बांधवांनी हे खेडीमेडीचं वातावरण ठेवून आणि ते प्रकरण काढलेलं आहे. कोणाची भावना दुखवायचं आमचं हे लक्ष नाही आहे, उद्देश नाही आहे. परंतु अशी सिच्युएशन येऊन जाते जेव्हा दोन समाजांमध्ये असं तेढ निर्माण होण्याची. काही लोक असतात ज्यांना ते करायचं असतं, सर्व तसे नसतात आणि आम्ही ते सिच्युएशन कंट्रोल करून आपलं स्वतःचं आम्ही सांभाळ केलेला आहे आणि तसं काम काढलेलं आहे. उद्या 1 दिवसाची पीसी आहे. उद्यापर्यंत ते इन्व्हेस्टिगेशन करून आणि कोर्टात हजर करतील तेव्हा बेलचा आम्ही प्रावधान करू त्यांच्यासाठी. वकील संघ की तरफ से आपको प्रेशर लाया गया था? नाही, ते काही प्रेशर नाही आहे. ते आमची रिक्वेस्ट आहे आणि ते आमचे लोक आहे, ते आमचेच वकील लोक आहे. त्यांना पण त्यांची भावना आहे की गौवंश हत्येचं जर प्रकरण असलं तर त्याच्यात कोणी वकील येऊ नये. कोणीही जर मुस्लिम असो किंवा हिंदू असो, परंतु प्रोफेशनल एथिक्स पण आहे आणि प्रोफेशनल मिसकंडक्ट पण आहे. आमच्यावर कोणी प्रेशर तसा टाकू शकत नाही. प्रेशर टाकणं हे गैरकायदेशीर आहे. कोणीही वकिलाला त्याच्या आरोपीचा हे मूलभूत अधिकार आहे की त्याला वकील भेटायला पाहिजे, त्याच्या पसंतीचा भेटायला पाहिजे, हे पण त्याचा मूलभूत अधिकार आहे. तसं कोणतेही प्रेशर आमच्यावर नाही आहे आणि प्रेशर टाकणार पण नाही कोणी. आणि जर तसं असेल तर आम्ही त्यांना जे आहे समजवण्याचा प्रयत्न करू. टेंशन मत लो, 5,000 की जामीन लगती वरना हमारे को कोई टेंशन नहीं। ग्लोबल न्यूज़ 24 लाइव इस चैनल को सब्सक्राइब ज़रूर करें और बेल आइकॉन बटन को दबाना ना भूलें।